कधी कधी ना घरात सगळ्यांसाठी काहीतरी बनवायचं असतं, पण स्वतःसाठी वेळच उरत नाही. आजची ही झटपट रेसिपी बनवा आणि संध्याकाळी स्वतःसाठी थोडासा वेळ मिळवा. सकाळपासून घरची कामं, मुलांची लगबग, डबा, नाश्ता आणि संध्याकाळ झाली की पुन्हा एकच प्रश्न: आज संध्याकाळी खायला काय बनवतेस? आणि मुलं तर लगेच म्हणतात, आई काहीतरी वेगळं दे हं. तेव्हा आपल्या डोक्यात हजार गोष्टी चालू असतात, पण वेळ मात्र अगदी कमी असतो. म्हणूनच आजची ही खास रेसिपी तुमच्यासाठी. साधी, सोपी आणि झटपट, कमी मसाल्यांमध्ये. इथे मी 3 ते 4 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहे. आता हे स्लाइस आपण छोट्या-छोट्या आकारामध्ये कट करून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण या ब्रेडचे किमान 6 तुकडे करून घ्यायचे आहेत. आता हे तुकडे केलेले ब्रेड आहेत. तुम्हाला हवे तितके ब्रेड तुम्ही घेऊ शकतात आणि ते ब्रेड अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे, कापून घ्यायचे आहे. आता 2 मध्यम आकाराचे कांदे मी चिरून घेतलेले आहे आणि एक मोठ्या साईजचा टोमॅटो चिरून घेतला आहे आणि एक हिरवी मिरची. मिरची तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. 1.5 चमचा इतकं बटर, 1 चमचा इतकं तेल. आता बटर आणि तेल छान तापलं की आपण कापून घेतलेला जो कांदा आहे तो यात टाकून परतवून घ्यायचा आहे. कांदा अगदीच गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे. घरात सहज उपलब्ध होणाऱ्या अगदी मोजक्याच साहित्यांपासून आपण हा भन्नाट नाश्ता बनवणार आहोत, की मुलं खुश आणि आपला स्वयंपाकघरातला वेळ थोडासा वाचेल. आता छान कांदा गुलाबी रंगाचा झाल्यानंतर आपण कापून घेतलेला टोमॅटोही यामध्ये घालून घेऊया आणि साधारण अर्धा ते 1 मिनिट इतकं परतवून घेऊया. नंतर चिरून घेतलेली हिरवी मिरची यात घालून साधारण 2 मिनिटं इतकं परतवूया. मग पाव चमचा इतकी हळद, पाव चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा इतकं लाल तिखट घातलेलं आहे. तुम्ही इथे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता अगदीच 2 ते 3 चमचे इतकं पाणी घालूया आणि आपण कट करून घेतलेले जे ब्रेडचे तुकडे आहेत ते यामध्ये घालूया आणि छान परतवून घेऊया. मंद गॅसवरती आपल्याला हे ब्रेड छान परतवून घ्यायचे आहे. आता चवीनुसार मीठ घालूया. आता पुन्हा साधारण 1 ते 1.5 मिनिटं इतकं परतवून घेऊया आणि आपली ही भन्नाट रेसिपी प्लेटमध्ये सर्व्ह करूया. आता यामध्ये एक चीज क्यूब किसून घालूया आणि धुवून बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर. काय अगदी झटपट सोपी अशी रेसिपी आहे की नाही? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या एखाद्या मैत्रिणीला किंवा रोज आज काय बनवायचं या प्रश्नाने त्रस्त असलेल्या आईला हा व्हिडिओ शेअर नक्की करा. आणि अशाच सोप्या, झटपट आणि घरच्या घरी करता येणाऱ्या रेसिपींसाठी पंचपक्वान्न ऑफिशियलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि माझ्यासोबत नक्की जोडलेले राहा. तुमच्या एक लाईक, कमेंट आणि सबस्क्राईबमुळे माझ्यासाठी फक्त आकडा नाही तर पुढील रेसिपी आणखी उत्साहाने बनवण्याची प्रेरणा मिळते. जर हा व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरनं बघत असाल तर पेजला नक्की फॉलो करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.